चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. सुरांच्या साह्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज म्हणजे आशा भोसले. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही. तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही. त्या गळ्याला त्याज्य असा कुठलाच संगीत प्रकार नाही असे म्हटले जाते आणि तो आवाज म्हणजे आशा भोसले यांचा. या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदी, गुजराती आणि अनेक भाषातील चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केले आहे. आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला आहे. ते कलाकार आणि गायक होते. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यातून आशाबाईंचा गळा घडत गेला. दीनानाथ मंगेशकरांचे वडील कऱ्हाडे ब्राह्मण आणि आई देवदासी होत्या. अशा अपत्यांना आता गोमंतक मराठा असेही म्हणतात. आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली. 1950च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटातही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत. त्या काळात हिंदी चित्रपटावर लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करीत होत्या. त्यामुळे आशाताईंना संधी मिळणे थोडंसं अवघड होते. या गायिकांच्या राज्यात राहून गाऊन आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे, स्वतःला सिद्ध करण्याचे फार मोठे आव्हान आशाताईंसमोर होते. या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटकाशी सामना करत करत आशाताईने ते आव्हान स्वीकारले आणि ते स्वबळावर आत्मविश्वासाने यशस्वीपणे पेलून दाखवले. इसवी सन 1957 ते 1958 हे वर्ष आशा भोसले यांचेच होते. सचिन देव बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने त्यांनी केले. काला बाजार, लाजवंती, 9-2-11, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे अनेक चित्रपट त्यांनी आपल्या आवाजानं अजरामर केले. पुढची 5 दशके आशाताईंनी गाजवली. अनेक संगीतकाराबरोबर काम केले. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचे कोंदण दिले. एवढेच नाही तर आपल्या गाण्याबरोबर त्या चित्रपटांना, त्यातल्या अभिनेत्रींना देखील अजरामर केले. ओ.पी. नय्यर आणि आशाताई एक अफलातून जोडी होती. इसवी सन 1960च्या सुमारास नय्यर यांचे संगीत असणारे आंखों से जो उतरी है दिल में, फिर वही दिल लाया हूं या चित्रपटातील हे गाणे, इसवी सन 1965चे जाइए आप कहां, मेरे सनम चित्रपटातील हे गीत, इसवी सन 1968 मधील ओ हसीन दर्द दे दो, हमसाया चित्रपटातील गीत, चैन से हमको कभी, प्राण जाए पर वचन जाए या चित्रपटातील गीत अशी अनेक प्रसिद्ध गाणी त्यांनी गायली. राहुल देव बर्मन यांच्याबरोबर काम करताना पिया तू अब तो आजा हे इसवी सन 1971चे कारवा चित्रपटातील गीत आणि 1971चेच फिल्मफेअर पुरस्कार विजेते हरे राम हरे कृष्ण चित्रपटातील दम मारो दम, जाने जा हे 1972चे जवानी दिवानीतील गाणे, ही गाणी आशा भोसलेंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली. इसवी सन 1981चा उमराव जान हा चित्रपट आशाताई मधली गझल गायिका रसिका समोर घेऊन आला. आशाताईंचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल क्या चीज है, इन आँखों की मस्ती यासारखी शब्दरचना हे सगळंच जमून आलं. दिल चीज क्या है या गीताला 1981चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे
इजाजत चित्रपटातील मेरा कुछ सामान या त्याच्या गाण्यालाही 1986चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हिंदी बरोबर आशा भोसलेंची मराठी गाण्याची कारकीर्द बहरतच होती. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक गायिका बरोबरची गाणी मराठी रसिक मनामध्ये घर करून राहिली आहेत. बाबू बोरकर, आरती प्रभू, गदी माडगुळकर, शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोघे यांच्या कविता बरोबर सौमित्र सारख्या नव्या दमाच्या कवीच्या कविताही आशाताईच्याच आवाजात रसिकापुढे आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. तरुण आहे रात्र अजूनी, जीवलगा राहिले दूर घर माझे, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहुनी, गंध फुलांचा गेला सांगुनी, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे. रेशमाच्या रेघानी यातला लावणीचा ठसका, सैनिक हो तुमच्यासाठी यामधला कृतज्ञता भाव, केव्हा तरी पहाटे मधली हुरहुर, जे वेड मजला लागलेची गोडी, सगळंच विलक्षण. त्यांनी ज्यांच्यासाठी गाणी गायली ते संगीतकार, ते गीतकार, त्या अभिनेत्री आणि आशा भोसलेंचा आवाज या सर्वांच्या परस्पर संबंधाचे संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्या वर्णन करणे हे अशक्यप्राय काम आहे. त्याचबरोबर आशाताईंनी गायलेली चित्रपट गीते मराठी, हिंदी, अन्य भाषातील असो, भावगीते, गझल, भजने, भक्तिगीते इत्यादी गाण्याची व संबंधित चित्रपटांची केवळ यादी करायची ठरवली तरी ते आव्हानात्मक काम आहे. हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशा भोसले यांनी S.D. बर्मन यांच्यापासून A.R. रहमान यांच्यापर्यंतच्या कालखंडातील अनेक प्रकारच्या संगीतकाराबरोबर काम केले आहे. मराठीतही दत्ता डावजेकर, श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या संगीतांना म्हणजे रचनांना त्यांनी सुरेल आवाज चढवला आहे. मधुबाला, मीना कुमारी पासून ते अलीकडच्या तब्बू, उर्मिला मातोंडकर, ऐश्वर्या रॉय पर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी मोहम्मद रफी, किशोर कुमार, सुधीर फडके यांच्याबरोबर काळ तर गाजवला आहेच, तसेच त्या आज ऋषिकेश रानडे सारख्या तरुण गायकाबरोबरही गात आहेत. आशाताईंनी आजपर्यंत सुमारे 900 चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी 14 भाषांमध्ये 12,000हून अधिक गाणी गायली आहेत. नाचरे मोरा, आइये मेहरबा, दिव्य स्वातंत्र्य रवी, तन्हा तन्हा, यहाँ पे जीना, जीवलगा राहिले दूर घर माझे, रंग दे मुझे रंग दे, सांझ ये गोकुळी, जानम समजा करो, मागे उभा मंगेश ही रेंजच अफाट आहे. हा आवाकाच अविस्मरणीय आहे. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीते, मराठी हिंदी चित्रपट गीते, नाट्यगीते, गझली, लावण्या, डिस्को रॉक, पॉप गाणी, अन्य भाषातील गाणी अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई तेवढ्याच ताकदीने गायल्या आहेत. कॅनडा, इंग्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्वीडन आदी अनेक देशात झालेले कार्यक्रम, परकीय संगीतकाराबरोबर केलेले काम, राहुल अँड रॉय सारख्या अल्बम, लेस्ली लुईस बरोबरचे काम, असे अनेक नवनवे प्रयोग आशाताई आजही करत आहेत. वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली, अभिनेता संजय दत्त याच्याबरोबर गाण्याचा प्रयोग केला. आशा अँड फ्रेंड्स या अल्बमचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. अभिजात संगीत कलेला जसे स्थळ, काळ, वेळाचे बंधन नाही, तसेच आशाताईंच्या आवाजालाही या कशाचेच बंधन नाही. आशा भोसले या मंचावरून एक उत्कृष्ट परफॉर्मर म्हणून रसिकासमोर येतातच, पण त्या स्वयंपाकाची आवड असलेल्या, मुलांना सांभाळणाऱ्या एक परिपूर्ण गृहिणी आहेत.
क्रिकेटच्या दर्दी रसिक असलेल्या भारतीय नागरिक आहेत. एवढे यश मान सन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवरच असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री कलाकार आहेत. इतर मंगेशकर भावंडाप्रमाणेच त्यांना वडिलांचा म्हणजे दीनानाथांचा अभिमान आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जुना काळ, प्रचंड कष्ट, धडपड, जुने सहकारी, सहाय्यक, संगीतकार, गीतकार, सहवादक, स्टुडिओतील कर्मचारी इत्यादी या गोष्टी न विसरणाऱ्या, किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणाऱ्या आशाताई ह्या एक संवेदनशील माणूस आहेत. राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारच्या लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे 15 पेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच इसवी सन 2000 मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार, हे पुरस्कार आशा भोसलेंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके सन्मान आशाताईंनी 2001 मध्ये त्यांना देण्यात आला. भारत पाकिस्तान असोसिएशनचा नायटिंगेल ऑफ एशिया हा पुरस्कार त्यांना प्रदान झाला. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते BBC आकाशवाणीच्या वतीने अनेक गौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आले. महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा त्यांना देण्यात आला. 2002 सालापासून आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रपट संगीतामध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या पार्श्वगायकास अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि काही अन्य संस्थांच्या वतीने आशा भोसले पुरस्कार दिला जातो. 1,11,000 रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 2013 सालापर्यंत हा पुरस्कार लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लहिरी, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीतले प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी मधले आनंदजी, अनु मलिक, शंकर महादेवन, शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरिहरन आणि सोनू निगम यांना मिळालेले आहेत. आशा भोसले यांच्या सांगीतिक आयुष्यावर अनेक पुस्तके आहेत. त्यापैकी काही पुस्तके बघा. आशा भोसले अ म्युझिकल बायोग्राफी, आशा भोसले नक्षत्राचे देणे, संपादक वामन देशपांडे, मोरिया प्रकाशन, खय्याम विश्वास नेरुरकर, नामांकित डॉक्टर अनघा केसरकर, मंगेशकर स्वरांचा कल्पवृक्ष, प्रभाकर तांबट, सुरामी वंदिले, कृष्णकुमार गावंड. या 91 वर्षे वयाच्या विदुषीला माझ्याकडून तरी लाख लाख सलाम, धन्यवाद.